नमस्कार मंडळी. रक्षाबंधन जवळ येते. घरी मिठाई करणार आहात का? यंदाच्या राखी पौर्णिमेला बाजारातून मिठाई आणण्याअगोदर ही रेसिपी जरूर पहा. बाजारात 1000 रुपये किलो मिळणारी मिठाई अवघ्या 100 रुपयेमध्ये घरी करू शकता. मला खात्री आहे, एकदा तुम्ही ही मिठाई बनवली तर 100% कौतुक तर होणारच. चला तर वेळ न घालवता तोंडात टाकताच विरघळणारी मिठाई करायला घेऊयात. रेसिपी सुरू झाल्यानंतर लाईक करायचं विसरून जाता. चला तर वेळ न घालवता पटकन लाईक करा आणि लगेच रेसिपी पहा. सर्वात प्रथम पॅनमध्ये थोडंसं पाणी घालून नंतर अर्धा लिटर मी फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. पॅनमध्ये पाणी घातल्यामुळे दूध अजिबात खाली लागत नाही. म्हशीचं किंवा गाईचं देखील तुम्ही या ठिकाणी दूध वापरू शकता. दुधाला छान उकळी आल्यानंतर गॅसची आच पूर्णपणे मंद करून अजून आपण 10 मिनिटे दूध छान तापवून घेऊया, जेणेकरून दूध देखील हलकंसं आटलं जाईल. दूध अगोदर तापवलेलं किंवा थंड असलं तरीही चालेल. एकीकडे 10 मिनिटं दूध तापेपर्यंत दुसऱ्या बाजूला मी 200 ग्रॅम पनीर आता बारीक किसणीने किसून घेणार आहे. अवघ्या 15 मिनिटांमध्ये ही मिठाई तयार होते आणि मला खात्री आहे, एकदा केली की तुम्ही परत परत कराल. तुम्ही मिठाई केल्यानंतर एकदा टेस्ट केली ना तर तुम्हाला देखील विश्वासच बसणार नाही. बाजारात 1000 रुपये किलो मिळणारी मिठाई सेम टू सेम चवीच्या आपण घरी करू शकतो. तर अशा प्रकारे 200 ग्रॅम पनीर मी बारीक किसणीने किसून घेतलेले आहे. तुम्ही मिठाई किती करणार आहात ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता. पनीर किसून झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण मिठाई सेट करणार आहोत ना त्या टीनला मी हलकंसं सर्व बाजूने तूप देखील लावून घेतलेलं आहे. तूप लावून घेतल्यामुळे अलगद अशी मिठाई टीनमधून निघाली जाते. अशा प्रकारचा टीन नसेल तर एखादी प्लेट स्टीलची घेतली तरीही चालेल. 10 मिनिटे दूध छान तापल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून सुरुवातीला आपण जे पनीर किसून घातलेलं आहे ना ते दुधामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अर्धा लिटर दुधासाठी ह्या ठिकाणी मी 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. मी घेतलेल्या साहित्यामध्ये जवळपास अर्धा किलो मिठाई तयार होते. पनीर घालून घेतल्यानंतर त्यामध्ये 1/4 कप दूध पावडर घालून घेऊयात. पोह्याच्या चमच्याने 6 चमचे. आता हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेऊयात. दुधामध्ये दूध पावडरच्या अजिबात गुठळ्या होता कामा नये. दोन्ही जिन्नस व्यवस्थित दुधामध्ये मिक्स झालेले आहेत. अजिबात एकही देखील दुधाची गुठळी देखील झालेली नाही. आता सुरुवातीला मिश्रण पातळसर वाटत असलं तरी देखील जसजसं मिश्रण गरम होतं ना तसं ते छानसर घट्ट होतं. कुठेही गॅसची आच मोठी न करता मंद ते मध्यमच आचेवरती आपण हे मिश्रण छान आटवून घेणार आहोत. सतत हलवत राहिल्यामुळे अजिबात मिश्रण खाली देखील लागणार नाही. तर ह्या ठिकाणी पहा किती घट्टसर असं मिश्रण होत असलेलं दिसत आहे ना. मिश्रण हलकंसं घट्टसर होत असल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे 1/3 कप साखर घालून घेऊयात. साखर तुमच्या गोडीनुसार कमी जास्त देखील करू शकता. साखर घातल्यानंतर पुन्हा मिश्रण हलकंसं पातळसर होतं. सतत हलवत छान आपण दाटसर असं मिश्रण करून घेऊयात. आरामात ही मिठाई बनवण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागतात. सुरुवातीला आपण जे अर्धा लिटर दूध घातलेलं आहे ना ते पूर्णपणे पनीरमध्ये आटवून घ्यावं, जेणेकरून व्यवस्थित गोळा तयार झाला की मिठाई देखील छान एकसारखी अशी टीनमधून निघाली जाते, म्हणजेच त्याला छान आकार देखील येतो. जसजसं मिश्रण घट्ट होतं ना तसतसं ते पॅन सोडायला लागतं. ही मिठाई बाहेर 2 ते 3 दिवस आणि फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस टिकली जाते. अजिबात खराब देखील होत नाही. मिश्रणातील संपूर्ण दूध आटवून न घेता हलकंसं ओलसर असं ठेवावं. ओलसर मिश्रण ठेवल्यामुळे मिठाई खाताना छान मऊसूद अशी लागली जाईल. संपूर्ण तुम्ही मिश्रणातील दूध आटवून घेतलं तर मिठाई खाताना हलकीशी ड्राय देखील लागू शकते. आता शेवटी त्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतली. मिश्रण खूप सुटसुटीत वाटत असेल तर हलकंसं थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून नंतर टीनमध्ये ओतून देखील तुम्ही ही वडी सेट करून घेऊ शकता. मिक्सरला मिश्रण फिरवून घेतल्यामुळे वडी देखील छान पाडता येते. टीनमध्ये एकसारखे मिश्रण पसरून झाल्यावर पिस्ता आणि बदामाचे पातळसर काप घालून घेऊयात. त्यामुळे बर्फी दिसायला देखील खूप सुंदर दिसत असेल. तुमच्याकडे असेल तर
बर्फीवरती थोडीशी केशर घातली तरीही चालेल. जवळपास 1 तास टीन बाजूला ठेवून आपण वडी छान सेट करून घेऊयात. तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर अर्धा तासासाठी टीन फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालेल. अगदी घरातील मोजक्या साहित्यात आणि झटपट अशी ही मिठाई तयार होते, त्यामुळे नक्की करून पहा. तर एका तासाभरानंतर ह्या ठिकाणी पहा आपली छान इथे वडी देखील म्हणजेच बर्फी सेट झालेली आहे. चला तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते. तुम्हाला पाहूनच कळालं असेल अलगद अशी या ठिकाणी वडी देखील कट होते. तर अशा प्रकारे आपली बाजारातील 1000 रुपये किलो मिळणारा कलाकंद आज आपण घरीच केलेला आहे. तर तुम्ही देखील मी दाखवल्याप्रमाणे हा कलाकंद नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर आज आपण तोंडास टाकताच विरघळणारी, खिशाला परवडणारी आणि बाजारासारखी चव देणारी कलाकंद मिठाई घरी केलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. रक्षाबंधन स्पेशल अशा भरपूर साऱ्या रेसिपी आपल्या चॅनेलवरती आहेत, त्या देखील जरूर पहा. चला भेटूया अशाच एका पुढील व्हिडिओत. धन्यवाद.